ती बघ पानवंजर. काय मांजर? अरे त्याला उटर उटर. हो तर हाय मी ओजस. आज पहिल्यांदा मी 8 वाजता उठलोय. का? ब्लॉग सुरू करायचे म्हणून. मग आता दिवसभर काय होते ते दाखवतो तुम्हाला. आंघोळ झालं आहे, आता ब्रश करतो. आंघोळ झाल्यावर मी ब्रश करतो. मी उलटा आहे सगळ्यांपेक्षा. काय नाही, आता वेदांता सकाळी 8 वाजता कॉलेजला गेला, त्याचा पेपर आहे म्हणून. आणि मम्मी घरात नाहीच आहे. मग आता मी आणि पप्पाच आहे. मस्त रेडी झालं आता जातो आहे. मला इथं गोळ्या आणायचे आणि एक ट्यूब आहे ती पण आणायची. त्यासाठी तर जातो आहे बाहेर भेटला चान्स जायला. निघालेलो आहे, आता जातो आहे मी जावेद माडीकडं. तिथंच भेटतात माझ्या गोळ्या. एवढा आलो म्हणजे 3 ते 4 दिवस सलग मला पप्पा मम्मी दोघं पण सांगतायत की जा जा जा. आणि आज एवढा मुहूर्त भेटला आणि बघा तुम्ही बंद. काय उपयोग झाला येऊन यार. मी परत घरी जातोय. आता मला पप्पा बोलले पेट्रोल आणायचं आहे. मग आता ते पेट्रोल आणायसाठी मग आता कुठच्या तरी मित्राला फोन लावतो. बघू आता कोण आलं तर ठीक आहे, नाही आलं तर मग एकटाच जाऊ. आता घरी पोचलो. एवढी गरमी आहे ना, काय पेट्रोल आणायला जायचं. त्यासाठी 2 मित्रांना फोन केला. तो एक बोलला मी गेम खेळतोय आणि एक बोलला मी दुकानात. सो मग मी बोललो जाऊ दे चल, मी एकटाच जातो आता काय. आणि मी असाच ग्रुप खोलला आमचा मित्रांचा, कॉलेजच्या मित्रांचा. त्यांनी डायरेक्ट थायलंडचा प्लॅन केला मला न सांगता. काय हे काय बोलायचं काय. आणि आता नंतर बोलतात की रशियाला जायचं नंतर. गाईज असे मित्र पाहिजे जे स्वतःहूनच सगळं करतात. फक्त आपल्याला बॅग घेऊन जायचं असतं. लकी आहे मी असे भेटले. आत्ताच निघाले, आता जातोय पेट्रोल पंप. 200 रुपयाचं भरून झाल्यावर मग घरी जाईन. घरी गेल्यावर परत मला वेगळीकडे पण जायचं आहे, जेवायचं आहे. भरून झालेलं आहे, आता निघतोय. जस्ट घरी आलं. आता खूप भूक लागली म्हणून आता जेवतो. आणि जेवल्यावर आम्हाला परत बाहेरच जायचं आहे. तुम्ही बघा कुठं बाहेर जाणार होते. ही बघा कशी झोपले, दिवसभर झोपलेली असते. तसं माझं जेवण घेऊन सगळं झालं आहे. आता मी फक्त बसलो आहे. मला एक आत्ता आठवलं की मी पेट्रोल आणायला गेलेलो ना, तर येताना मला ते मेडिकल ओपन आहे काय बघायचं होतं. पण ते मी विसरलो. आता नंतर मला जायला लागेल. आता काय ना, आता बसलो आहे. आता ते सगळे हे व्हिडिओ आहेत ते एडिट करायचे. तर मागून आवाज येतो ना, काल मी एक ती टाकली रील, पण त्याचा आवाजच माझा आहे ना, आवाज तो चेंज झाला. ते आवाज मी तो मागचा नॉईज काढायला गेलो ना त्याच्यात. आता ह्याच्यात मी काय करू मला समजत नाही, मी कसा काढू. सो आता हे पहिला व्लॉग आहे म्हणून मग मी आता डायरेक्ट काढीन. मग कोणतरी मला सांगाल किंवा मी विचारेन किंवा तुम्ही सांगा तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये की काय करू, कसा नॉईज काढू मागचा. हे बघा मी आत्ता निघालो. मी बोललो ना तुम्हाला मी जाणार आहे, तो आता निघालोय, मी जातोय तिथं. याला इथं मी एडिट करायला व्हिडिओ घेतल्या. त्या व्हिडिओ माझ्या झाल्याच नाहीत, फक्त आता मी ते व्हिडिओ शॉर्ट केले. मग आता ते एडिट सगळा मागचा वॉइस बीस मला काढायचं. तर आता कसा काढू मला समजत नाही. तर तो 4-5 जण, आता सगळ्यांना काम आहे. मग आता आम्ही जातोय फक्त दोघं. मग आता दोघं आणि मग तो मित्र एक आहे, तो बोलला मी नंतर येईन, जा तुम्ही पुढं. मग आता आम्ही फक्त दोघंच जातो. वरून आलो ना, तर सगळे माझ्याकडे बघतायत. त्यांना काय वाटत असेल हा काय करतोय. मी तर कधी कॅमेऱ्यासमोर बोलत नाही. आता 3 ते 4 दिवस झाले असतील पहिल्यांदा आता बोलायला घेतलाय. माझी फाटते, खूप फाटते. मग आता मी पहिल्यांदा बोलायला घेतलाय. तुम्ही जागा पण बघतोय सारखा. मग आता आलोय, तुम्हाला बघा आम्ही आता नदीवर आलोय पोहायला. आता दररोज असं येत नाही, मध्ये 1 दिवस आड करून येतो. कोण पोरं असली ना, आम्ही दरवर्षी सलग आता 5 ते 6 वर्ष झाली जातोय. असतो आम्ही भरपूर जण. आता मग आलो, आमची काय ती नदी चांगली आहे, मग तिथं आलोय सगळं. तर आता आला असेल मित्र आहे तो एक. ही नदी आहे ती. ही पहिले 2 पायऱ्यात ना त्या भरायच्या.
आता ते पूर आल्यापासून ते भरतच नाहीत, पाणी कमीच असतं. आता तो बोलतोय पोहायचं नाहीये, आपण मासे पकडूया. आणि त्यांनी हा आणलाय ना तर एवढा मोठा गळ, इथं काय मासे नसतात तरी, आणि आता कुठं पण नेतोय. दाखव ते हातात काय आणलेस, दाखव दाखव. काय पीठ आधी बनवलेलंस की आत्ता? आई जाऊ. अरे ते बघ पान मांजर. काय मांजर? अरे त्याला उटर उटर उतर उटर उतर काय? उटर उटर बघायला लवकर ये. हो आलं. हो 2 आहेत. अरे 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 हलतोय का हा एवढा? नको रे पुढे जाऊ. ते बघा कसले खेळतायत. त्याने टाकलाय ना आता. 3-4 दिवस काय आता मासा लागणार नाही, तिथंच बसायला लागणार आहे त्याला. आत्ता इथं आम्ही 5-6 मासे पकडले, पण ते भरपूर छोटे होते. असे एका ह्याच्या एवढे होते, हाता एवढे. मग ते सोडून दिले. काय करू, छोटे म्हणून आता दुसरीकडे जातोय. मोठे पाहिजेत आम्हाला, अंगा एवढे. टुना फिश बिना फिश असे पाहिजे. असं असतं ना, जे पाहिजे असतं त्यासाठी कष्ट करायचे असतात. त्यासाठी आम्ही पण खूप कष्ट केलेत. एवढा मोठा डोंगर चढायचा आहे, भला मोठा, त्या टुना फिशसाठी. किती कष्ट केले आम्ही चढायला तो डोंगर. पुढं 1 किलोमीटर चालत आलोय मोठ्या मासेसाठी, टुना फिशसाठी. सुरमई पाहिजे त्याला. ती जागा तिथं हा रात्रीचा पियायला येतो आणि आता दुपारचा मासे पकडायला. भेटला 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 भेटला. मोठा आहे, खवल आहे. दिसली ना, इथं आहे बघा एक. हा बघा कल अडकलाय, त्याला तोडता पण नाही ते. इथं भरपूर मासे आहेत. तो बघ खेचतोय नुसता, तोडला अडकला तो. नवीन टेक्निक काहीतरी आहे, चालू आहे. रोड आहे ना तिथे गेला तिथे आहे. हा आवाज येतोय वाटतं. हा कुठे दिसत ना तुम्ही दोघं. थांब आलो वर. आल्याने मला बाहेरपर्यंत धावत आणलाय. तो बोलतो पुढं आलोय, कुठं पुढं आला पण नाही तो अजून. बाहेरच आहे तो गाडीची का, आणि बोललाय पुढं आलोय. बघा अजून तो दिसत नाही मला, एवढा आलोय तरी मी. तो तिकडं पुढं गाडी जवळ आहे, मगाशी दाखवलं ना, तिथंच आहे तो अजून. उगाच एवढा धावत आलोय मी. आणि तो कोण आहे तो बघा, मग तुम्हाला समजेल. बघा तो कुठं त्या गाडीजवळ होता आणि बोलतो मी पुढं आलोय. पुढं तर आला पण नव्हता. पोहायला आलाय जीन्सवर. अजून पोहायचं कुठे, इथं मासे पकडायचे. हो हा बघा, हा डायरेक्ट हात घालून पकडतो मासे. दिसला की डायरेक्ट डुबकी. बघ आलो बघ. किंगफिशर सारखी कशी डुबकी मारतो तशी डुबकी मारतो तो डायरेक्ट. एवढ्या आत रांडे घेऊन थांबलं तर काय मला समजेल. आलो आलो आलो. घरी तोडला नेने. ती ओ बघा कसली उडी मारला ना माशाने. बोललो ना डायरेक्ट डुबकी घालतो हा. मासा दिसला की हा बघा घरी तोडला.
आम्ही भरपूर मासे पकडले. त्या दोघांच्या खिशात आहेत, माझ्या खिशात आहेत, मोठे मोठे आहेत. आता झालं, आता निघतोय घरी. ते मासे पण कंटाळले आम्हाला. घरी जातोय आम्ही सगळे. एवढे मासे पकडलेत ना आज, सगळे तिघांचे पण डिक्की भरून ठेवलं आहेत. एक सांगायचं विसरलो, आज मी रात्रीचा ब्लॉग टाकत नाही आहे कारण की माझ्याकडे फोन पण नाही, टाईम पण नाही, मला एडिट करायचं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल रात्रीचा ब्लॉग तर तुम्ही सांगा मला, तसं मी पुढच्या उद्यापासून ब्लॉग तसं रात्रीचा पण टाकू शकतो आहे. जर तुम्हाला पाहिजे तर असं सांगा, मी आत्ता इथंच थांबवतो. आणि हां, अजून एक, जर तुम्हाला बाजूला अशी कॅप्शन पण पाहिजे असतील तर तुम्ही सांगा, तसं मी कॅप्शन पण लिहून देऊ शकतो. ह्या फर्स्ट ब्लॉगमध्ये मी देत नाही आहे. तर तुम्हाला पाहिजे असतील तर सांगा, मी इकडं आणि इकडं ते मागच्या व्हिडिओमध्ये जसं दिलेलं तसं देऊ शकतो. सो सॉरी, माझ्याकडून काही चुकीबिकी झाली असेल तर माफ करा मला. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि मी असं पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर पण बोलतो आहे. सो प्लीज समजून घ्या मला. नेक्स्ट टाईमपासून हळूहळू मी इम्प्रूव्ह करीन मला. आत्तापर्यंत समजून घ्या आणि थँक्यू लास्टपर्यंत बघताय म्हणून. सो बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.